नमस्कार, कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय, वास्तु टिप्स यांचे व्हिडिओ सादर करतो। अशा स्वरूपाचे व्हिडिओ सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कर्मबंधन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पापमोचनी एकादशी व्रत, पूजाविधी आणि त्याचे महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, असे म्हटले जाते की पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने कळत न कळत झालेल्या पाप कर्मांच्या दुष्फळांपासून मुक्ती मिळण्याबरोबरच आपल्या मनोकामनांची इच्छापूर्ती होते। चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात। तर मित्रांनो, जाणून घेऊया पापमोचनी एकादशीचे महत्त्व व लाभ काय आहेत ते। पापमोचनी एकादशी दिवशी व्रत करणाऱ्याने सूर्योदयापूर्वी स्नानाधिक कार्यातून निवृत्त होऊन प्रभू श्रीहरी विष्णूंची विधिवत व षोडशोपचार पूजन करावे। पापमोचनी एकादशीच्या दिवशी फलाहारी व्रत केल्याने अनेक रोगांपासून देखील मुक्ती मिळते। पापमोचनी एकादशी दिवशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा तिन्ही वेळेला प्रभू श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली पाहिजे व या दिवशी पूजेमध्ये ताज्या तुळशीच्या पानांचा प्रयोग केला पाहिजे। तर मित्रांनो, पापमोचनी एकादशी व्रताचे काही नियम आहेत, ते नियम आपण पाहूया। पापमोचनी एकादशी दिवशी चुकूनही कास्याच्या पात्रामध्ये किंवा भांड्यामध्ये भोजन करू नये। अंडी, मांस, मद्य, मसूर डाळ, चणे, भोपळ्याची भाजी व मध यांचे सेवन करू नये। तसेच या दिवशी शक्यतो आपण जमिनीवरच झोपायचे आहे। फार तर चटई अंथरून घेऊ शकता, पण शक्यतो जमिनीवर झोपायचा प्रयत्न करावा व काम वासनेचा त्याग करावा। या दिवशी कुठल्याही प्रकारची चुकीची कामे करू नयेत। मित्रांनो, जर का आपल्याला पान खायची सवय असेल तर मित्रांनो, या दिवशी आपण पान देखील खायचे नाही आहे व त्याबरोबरच आपण खोटे बोलू नये, कोणाचीही निंदा करू नये, कोणाच्याही चाड्या करू नयेत, क्रोध करू नये, कोणालाही रागवू नये व मित्रांनो, या दिवशी मीठ, साखर, तेल व अन्नाचे सेवनही करू नये। पापमोचन एकादशी व्रताने कळत न कळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते। पापमोचनी एकादशीचे व्रत करून प्रभू श्रीहरी विष्णूंना पंचामृताने, पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध व साखर यांना एकत्र करून बनविलेला पदार्थ, तर या पंचामृताने अभिषेक घातल्याने मनुष्याद्वारे कळत न कळत झालेल्या पाप कर्मांच्या दुष्फळांपासून मुक्ती मिळते। या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते व त्याचबरोबर व्यक्तीचे जीवन सुखी आणि आनंदी बनते। या दिवशी शुद्ध अंतकरणाने मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कधी अडचणींचा, कष्टाचा सामना करावा लागत नाही। मित्रांनो, एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्याने सूर्योदयापूर्वी स्नानाधिक कार्यातून निवृत्त होऊन व्रताचा संकल्प केला पाहिजे व त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून प्रभू श्रीहरी विष्णूंची विधिवत षोडशोपचार पूजन करावे। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये भगवत कथेचं पठण केल्याने घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते। भगवत कथेचा पाठ केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिर वास राहतो। पापमोचनी एकादशी व्रत फारच लाभदायक असते। शास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने 1000 गायी दान केल्याच्या समान पुण्याची प्राप्ती होते। मित्रांनो, पापमोचनी एकादशीच्या रात्री जागरण करण्याचे देखील फार मोठे महत्त्व आहे। पद्मपुराणानुसार जे व्यक्ती पापमोचनी एकादशीचे व्रत करतात त्यांच्यावर प्रभू श्रीहरी विष्णूंची असीम कृपा राहते। या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने फलाहार केला पाहिजे। जर का आपण उपवास करण्यामध्ये सक्षम नसाल तर सात्विक भोजन करूनही आपण श्रीहरी विष्णूंची पूजा करू शकता। मित्रांनो, तसे पाहता हे व्रत आजीवनभरासाठी केले जाऊ शकते, पण स्वास्थ्यासंबंधी तक्रारींच्या मुळे जर का तुम्हाला या व्रताचे उद्यापन करायचे असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी हवन करावे व या हवनामध्ये तीळ, जव आणि हवन सामग्री यांची आहुती द्यावी। मित्रांनो, एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये। पौराणिक धर्मग्रंथानुसार माता शक्तीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी
महर्षी मेधाने शरीर त्याग केला होता तेव्हा त्यांचे शरीर पृथ्वीवर जवाच्या रूपामध्ये मिळाले होते व त्या दिवशी एकादशी होती. त्यामुळे एकादशी दिवशी भाताचा उपभोग केला जात नाही. तर मित्रांनो, हे होते पापमोचनी एकादशीचे व्रत, पूजाविधी व महत्व याबद्दलची माहिती. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर जरूर करा. धन्यवाद. शुभम भवतु. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कर्मबंधन या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.